आणि आपण बघत आहोत तर फार मोठ्या किमतीचं गेल्या 15 एकरच्या परिसरात, जवळपास 15 ते 20 एकरच्या परिसरात आम्ही ठिबक आणि पाईपलाईन करून ही वृक्ष जगवलेली होती. सर्व या ठिकाणी बक्षस्थानी पडलेलं आहे. वृक्षांची सर्व पानं या ठिकाणी भुरभुरून गेलेली आहेत. प्राण्यांची, पक्ष्यांची घरटी या ठिकाणी नसतेनाबूत झालेली आहे. अंडी आम्हाला इथून आम्ही जेव्हा विजत होतो, आमची गावकरी जेव्हा ही आग विजत असते त्यावेळेस अनेक तितर असे पक्षी या ठिकाणी पडताना आम्हाला दिसलेत, ससे दिसलेत, अनेक या ठिकाणी बक्षस्थानी पडलेले असतात. परंतु एवढंच असूनसुद्धा निसर्गाची जी काही किमया आहे ती आम्ही इथे बघून थक्क झालो. या ठिकाणी एका झाडावरती मधमाशीचं पोळ आहे. पोळ अगदी मोठं आहे. त्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती आणि आमची गावकरी, आमची तरुण मंडळी या ठिकाणी आग विझवण्याचे काम करत होते. अनेक वेळा आपण बघतो की मधमाशाच्या पोळाला थोडा धूर जरी लागला तरी ते पोळ उडतं आणि त्याचा त्रास हा जनसामान्यांना होत असतो. अनेक वेळेस आपण यावेळेस न्यूजला बघितलेलं आहे की ह्या ठिकाणी मधमाशांचा पोळ उठलं आणि गावकऱ्यांवरती आणि त्या वऱ्हाळावरती हल्ला केला आणि त्या ठिकाणी अनेक लोक जखमी झालेत. परंतु या ठिकाणी आम्ही आत्ताही उभे आहोत आणि जस्ट ही आग विझवलेली आहे. बघू शकता की हे खोडसुद्धा जळालेलं आहे. खाली अनेक मोठ्या प्रमाणात गवत होतं. कारण गावकऱ्यांनी गेल्या 7-8 वर्षापासून कुरण विकास खूप मोठ्या प्रमाणात इथे वाढवून ठेवला होता. इतका मोठा कुरण विकास असताना आग किती मोठ्या प्रमाणात असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. आणि ह्या झाडाचे सर्व पानं गळून पडलीत, जळून गेली. परंतु अजूनही हे पोळ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि सर्व माश्या ह्या जिवंत स्थितीत आहेत. तर कुठंतरी निसर्ग हा आपल्याला साथ देत असतो. त्या मधमाशांनासुद्धा वाटलं असेल की ही मंडळी आपल्यासाठी आलेली आहे, आपण यांना कुठलाही त्रास देऊ नये. आमची मंडळी तर भानावरच नव्हती की वरती मधमाशाचं पोळ आहे आणि त्यांनी हे इथली आग विझून आज या ठिकाणी पुनश्च ठरवलं की आम्ही परत या ठिकाणी वृक्ष लागवड करू आणि पुन्हा हा जंगल हराभरा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिंदखेड.